सुप्रभात मित्रांनो. मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वृंदा रडतच आता सुधाला म्हणत असते की तू का वाचवलंस मला, मला मरून द्यायचं होतं ना. तेव्हा मग सुधा म्हणते की अगं अशी काय करतेस वृंदा तू, जर मी तुझ्यावर रागवले होते ना तर तू पण बदल्यात माझ्यावर रागवायचं होतं ना. अशी मरण्याची भाषा का करतेस तू. मी तुला माझी लहान बहीणच मानते, पण मग मी चिडले तर तू इतका टोकाचा निर्णय का घ्यायला हवा होतास. तेव्हा वृंदा म्हणते की सुधा काय करू मी, मला पश्चाताप झाला होता. मी जे जे काही वागले ना त्याचं मला खूप वाईट वाटत होतं. खरंच मी आजपर्यंत जे काही वागले ना त्याचं मला खूप वाईट वाटतंय. मी मी मनामध्ये सुडाची भावना घेऊन जगत होते. खरंच आत्तापर्यंत माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला आहे, किती काय काय बोलले मी सगळ्यांना मला माहिती आहे. आणि आनंदीचं म्हणशील तर आनंदीच्या बाबतीत मी कायम चुकीचाच विचार करत आले होते. ज्यावेळेला माझं आदर्शाचं लग्न मोडलं होतं, कविता त्याला सोडून गेली, तेव्हा माझ्या आदर्शाची जी अवस्था झाली होती ना ती मला बघवली गेली नाही गं. आणि मला डिवोर्सी मुलींबाबत त्यावेळेपासूनच गैरसमज सुरू झाला. त्या कविताबाबत गैरसमज झाला आणि तोच या आनंदीबाबत देखील झाला. मला वाटत होतं की डिवोर्सी मुली या कायम चुकीच्याच असतात आणि आनंदी हे सगळं ऐकत असते. तेव्हा वृंदा म्हणते की खरंच माझं चुकलंच त्यावेळेला. आनंदीच्या बाबतीतही मी तसाच विचार नको करायला हवा होता. आणि मला सार्थकची काळजी वाटत होती. जर आनंदी सार्थकला सोडून गेली असती तर माझ्या सार्थकचं काय झालं असतं, तो आदर्शसारखाच झाला असता का, या सगळ्याची चिंता मला वाटत होती गं. म्हणून मी असं सगळं वागले, मला माफ कर. खरंच याच्यामध्ये माझ्या मनात दुसरा कोणताही वाईट हेतू नव्हता. हे सगळं आदर्श ऐकत असतो आणि त्याला वृंदाच्या बोलण्यावर काडी मात्रही विश्वास बसत नसतो. तेव्हा सुधा म्हणत असते की वृंदा शांत हो आणि प्लीज हात वगैरे जोडू नकोस, अशी माफी नको मागूस. आणि जर तुझ्या मनामध्ये दुःख आणि गाळ साचलाच असेल आणि माफी मागण्याची इच्छा होतच असेल ना तर तू माझी माफी मागावीस अशी माझी अजिबातच अपेक्षा नाही. तुला जर तुझं मन साफ करून घ्यायचं असेलच ना तर तू आनंदीची माफी माग. कारण आनंदीच्या बाबतीत तू चुकीचा विचार केलास, तिच्या बाबतीत तू गैरसमज करून घेतले होतेस आणि तिच्या बाबतीतच आपण चुकीचं वागत होतो. म्हणूनच तू तिचीच माफी माग आणि आनंदीला माफी मागितल्यानंतर तुला बरं वाटेलच, असं सुधा ही वृंदाला म्हणते. आणि त्यानंतर आनंदीच्या गालावरून हात फिरवत सुधा म्हणत असते की वृंदा आनंदीची माफी माग तू, तुला बरं वाटेल. त्याच वेळेला मग आता वृंदा पुढे काहीही विचार करत नाही. वृंदा लगेच आनंदीची हात जोडून माफी मागत म्हणते की आनंदी बाळा प्लीज मला माफ कर, करशील ना मला माफ. तेव्हा तिची माफी मागितल्यानंतर केदार आणि शलाका यांना तर खूपच राग आलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणते की अहो काकू अशा काय करताय तुम्ही, प्लीज माझी माफी वगैरे मागू नका तुम्ही, काही गरज नाही आहे माझी माफी मागण्याची. असं म्हणून ती आता वृंदाला माफ करून टाकते. त्यानंतर सार्थक तिथे उभा असतो. नंतर मग आता सार्थक हा खाली गाण घालून उभा असतो. तेव्हा वृंदा म्हणते की सार्थक बाळा मला करशील ना माफ, तू तुझ्या काकूला माफ करशील ना. तेव्हा सार्थक काही बोलत नाही. सुधा म्हणते की बस झालं, चला आता आतमध्ये. आणि आदर्श देखील म्हणतो की जा शलाका आईला आतमध्ये घेऊन जा. तितक्यातच केदार म्हणतो की हो हो चला. तेव्हा सार्थक रागाने त्याच्याकडे बघायला लागतो. आणि त्यानंतर आता सार्थक हा सुधाला खुणावतो. तेव्हा सुधा म्हणते की हे बघ केदाररावांबाबतीचा निर्णय शलाका मी घेऊ शकणार नाही. तो निर्णय सर्वस्वी आता सार्थकच्या हाती आहे. त्याच्यावर आहे की केदाररावांच्या बाबतीत काय करायचे ते. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की सार्थक बाळा केदाररावांना पण माफ कर ना, त्यांना पण घरामध्ये घ्या. तेव्हा तो म्हणतो की हो मी पुन्हा असं कधीच चुकीचं वागणार नाही, हवं तर शलाकाची शपथ घेऊन सांगतो. तेव्हा मग आनंदी सार्थकला विनवणी करते की त्यांनाही आतमध्ये घ्या. त्यानंतर सार्थक सर असा आवाज दिल्यावर लगेच सार्थक म्हणतो की आता आनंदी म्हणते ना म्हणून केदार मी तुला आतमध्ये घेतोय. जर पुन्हा असं कधी करशील ना तर याद राख, तेव्हा घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. मग तो म्हणतो की नाही नाही मी अजिबात असं काही होऊ देणार नाही. असं म्हणून चला सासूबाई म्हणून तिघंजणही आतमध्ये जातात. आता आनंदी ही उभी असताना सुधा म्हणते की खरंच आनंदी तू आज जे काही केलंस ना ते खूपच छान केलं आहेस आणि या तिघांना माफ करून तू दाखवून दिलं आहेस की तू किती मोठ्या मनाची आहेस आणि तू किती चांगली आहेस ती. मला माहिती आहे की तू कायम अशी सगळ्यांना जपत राहशील. त्याच वेळेला अरविंद म्हणतो की अगं सुधा ही तर ना आनंदी म्हणजे तुझी सावली आहे गं. तेव्हा सुधा म्हणते की नुसतीच माझी सावली नाही आहे तू, माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे माझी आनंदी. असं ऐकल्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघंही खुश होतात. तेव्हा मग आता अरविंद पुन्हा म्हणतो की अगं आनंदी
तू तर आता राजाध्यक्षांची सून झालेली आहेस सुधा, मग हे सगळ्यांना आपल्या नातेवाईकांना कळवायला हवंय की नको आहे? तेव्हा सुधा म्हणते की हो, नातेवाईकांना कशाला नुसतं, अख्ख्या नाशकात कळालं पाहिजे की आनंदीचा मी सून म्हणून स्वीकार केला आहे आणि माझ्या मुलाची तीच बायको आहे म्हणून. म्हणूनच उद्याच मी वामनशास्त्रींना बोलावून लवकरचाच मुहूर्त काढून घेते. दोघांचंही मला धूमधडाक्यामध्ये लग्न लावून द्यायचं आहे ना. अगदी छान. तेव्हा मग आदर्श म्हणतो की अरे वा, मग तर पूर्ण नाशिकामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होणार आहे. तेव्हा आदर्शला लगेचच मजा येते. तो म्हणतो की माझा सार्थक आता बोहल्यावर चढून बाशिंग बांधून तयार आहे या सगळ्याला. सगळेजण हसतात. तेव्हा सुधा म्हणते की हो, सार्थक माझा बोहल्यावर चढणार आणि आनंदीच्या हातावर सार्थकच्या नावाची मेहंदी लागणार. असं म्हणून आता सगळेजण आनंदामध्ये असतात. आनंदी हे ऐकल्यावर लाजते आणि सुधाला ती मिठी मारते. त्यानंतर सगळं आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. त्यानंतर आता रूममध्ये आल्यावर शलाका चिडत म्हणते की आई, अगं काय गरज होती ते आनंदीची माफी मागण्याची? आम्हाला हे अजिबात आवडलं नाही. बोल नाही, का तू माफी मागितलीस तिची? मला नाही आवडलं. असं म्हणून लगेच वृंदा तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की काय करायला काय हवं होतं मग मी? काय ढोलताशे वाजवायला हवे होते की पुन्हा तिचा रागराग करायला हवा होता? अगं मला समजलेलं आहे, आपलं असं कोणीच नसतं. आपापलं काम निघालं की सगळे आपापल्या वाटेला असतात. तूही तशीच आणि हा तुझा फुकटा नवराही तसाच. तेव्हा केदार म्हणतो की ओ, फुकटे कोणाला बोलताय हो? तेव्हा मग वृंदा म्हणते की तुम्हालाच म्हणते मी. एवढं सगळं झालं तर तुम्ही काय करत होतात? दोघंही मला तलावात उडी मारण्यासाठी ब्लॅकमेल करत होतात, बरोबर ना? तेव्हा मग आता सलाका म्हणते की आई, अगं तुला आम्ही ब्लॅकमेल नाही करत होतो. खरं तर हे सगळं केलं असतं तर त्यांचा विश्वास बसला असता. तेव्हा वृंदा म्हणते की कसला विश्वास? मी डुंबून मेले असते ना. तेव्हा केदार म्हणतो की खरं तर तुम्हाला आम्ही डुबायला नाही सांगत होतो, तर आम्ही तुम्हाला इथे या घरात आणण्यासाठी सगळं करत होतो. शेवटी आम्हीच ओरडलो, तिथे आरड घातली म्हणूनच तर तुला या घरामध्ये घेतलं आहे ना आता. तेव्हा केदार म्हणतो की हो, आम्हीच ओरडत होतो. थांबा आई, नका जाऊ नका जाऊ म्हणूनच सगळे गोळा झाले ना. तेव्हा वृंदा म्हणते की हो, आज मी त्या आनंदीची माफी मागितली कारण या घरामध्ये मला प्रवेश मिळवायचा होता. पण त्या आनंदीचं इथे फार काळ चालू देणार नाही मी. काही करून त्या आनंदीची या घरातून मला हकालपट्टी करायचीच आहे. बघतेच मी ती आनंदी या घरामध्ये आता कशी राहते. काही झालं तरीही त्या आनंदीला इथे फार काळ टिकू देणार नाही मी. असं म्हणून आता वृंदा ही सुडाच्या भावनेने पुन्हा पेटून उठलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वृंदा सगळ्यांसाठी चहा आणते. आनंदी आलेली पाहून ती म्हणते की आनंदी, हे घे, बस इथे आणि हा चहा पिऊन घे गरमागरम. बस बस इथे. तेव्हा आनंदी म्हणते की वृंदा काकू, हे काय करताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते की तू इथे बस, मी तुझ्यासाठी चहा आणला आहे, तू पिऊन घे. त्यानंतर सुधा देखील नाश्त्याचे पदार्थ घेऊन येते. आदर्श, सार्थक देखील येतो. तेव्हा आदर्श टोमणा मारतच म्हणतो की अगं आनंदी, आज चक्क आईच्या हातचा चहा तुला मिळत आहे. सूर्य कोणत्या दिशेने उगवला हे बघायला पाहिजे. असं म्हटल्यावर आदर्श गालातच हसतो. तेव्हा वृंदा म्हणते की असं काही नाही आहे, आम्ही सगळी कामं वाटून घेतलीत ना म्हणून मी चहा आणलाय. तितक्यातच शलाका नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की आज हा नाश्ता मी केला आहे. तेव्हा सुधा म्हणते की हो हां, आज नाश्ता मात्र शलाकाने बनवला आहे. तेव्हा आदर्श म्हणतो की खरंच आम्ही हा नाश्ता खायचा आहे ना. तेव्हा ती म्हणते की काय रे दादू, तू प्रत्येक वेळेला माझी अशीच मस्करी करत असतोस, सांग ना गं सुधा काकू. तेव्हा सुधा म्हणते की काय रे, त्या बिचारीची चेष्टा करतोस, तिने नाश्ता बनवला आहे ना आज एवढा. तेव्हा तिने इडल्या बनवलेल्या असतात, आनंदी त्या वाढत असते. त्यानंतर मग सुधा म्हणते की अगं वृंदा, तू पण बस ना नाश्ता करायला. तेव्हा सुधाला ती म्हणते की नको, तुम्ही बसा सगळे, मग मी खाईन नंतर. तेव्हा सुधा तिचा हात धरून म्हणते की खरंच मला माफ कर, मी खूप चुकीचं बोलले ना तुला आणि मला आता वाईट वाटतंय गं. तेव्हा वृंदा म्हणते की तसं नाही, कोणीतरी माझे कान धरणं गरजेचंच होतं जे तू केलंस. तितक्यातच सगळे नाश्त्याला बसत असतानाच वामनशास्त्री येतात आणि वामनशास्त्री आल्याबरोबर सुधा म्हणते की अहो वामनशास्त्री गुरुजी, या या, तुम्ही तर दुपारी येणार होतात ना. तेव्हा गुरुजी म्हणाले की तसं नाही, आज सकाळी म्हटलं की मुहूर्तच काढायचं आहे, सकाळच्याच प्रहरी आलेलं खूप चांगलं, शुभ दिवस आहे म्हणून म्हटलं आत्ताच येतो. तेव्हा गुरुजी येतात आणि म्हणतात की मुहूर्त काढलेला आहे मी, रंगपंचमीच्या तिसऱ्या दिवशी मुहूर्त असेल. तेव्हा सुधा म्हणते की बापरे, इतक्या लवकरचा मुहूर्त?
सार्थक म्हणतो की नाही चालेल, अगदी अलीकडचंच असेल तरी चालेल. तेव्हा सगळे हसतात आणि आदर्श म्हणतो की सुधा काकू काहीही काळजी करू नकोस, सगळी तयारी होईल, DJ, नाशिक ढोल वगैरे सगळं बघेल हा आदर्श. आणि हो, माझ्या सार्थक डार्लिंगचं लग्न आहे म्हटल्यावरती सगळं व्यवस्थितच होणार, असं म्हणून आता आदर्शला सार्थक टाळी देतो आणि सगळेजण खुश असतात. तर इथे भाजी आणायला गेलेल्या केदारला शलाका मेसेज करून सांगते दिक्षा आणि सार्थकच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला आहे. तितक्यात तिथून केदार हा भाजी हातात घेऊन रेश्माच्या गाडीजवळ येतो. रेश्मा म्हणते की हे काय आहे, काय भाजी आणायला केलास आज चक्क तू? तेव्हा तो म्हणतो की हो, तीच वेळ आली आहे माझ्यावरती भाजी आणण्याची, आता मला हीच घरात नाटकं करावी लागणार आहेत. आणि तेव्हा मग ती म्हणते की काय झालंय, अशी अवस्था का झाली तुझी आणि तुझ्या सासूबाई त्या काही बोलल्या नाहीत? तेव्हा केदार म्हणतो की त्यांनीच थोबाडीत खाल्ली आहे. ते ऐकून रेश्माला धक्का बसतो. ती म्हणते की काय, त्यांना कोण मारणार आहे आता? तेव्हा केदार म्हणतो की सुधा काकू तिनेच मारलंय आणि त्या सार्थकने मला घराबाहेर काढलं. त्याच्यासमोर माझं सगळं सत्य आलं की ते गुंड आले होते त्या दिवशी, ते मला पकडण्यासाठी आणि मला पैसे मागण्यासाठी आले होते, म्हणून हे सगळं घडलं. तेव्हा घडलेला सगळा प्रकार हा केदार रेश्माला सांगतो आणि म्हणतो की सगळं आमच्या विरोधात गेलं होतं. सुधा काकूने तर चक्क तिच्या कानाखालीच मारली होती माझ्या सासूच्या, आणि त्यानंतर माझी सासू घर सोडून जायला निघाली तरीही तिच्या कोणी मागे गेलं नाही. आणि माझी बघ काय अवस्था आहे, मी तिथे थांबलोय तर मला ही घरगड्यासारखी कामं करावी लागतात, भाजी आणावी लागते. तेव्हा रेश्मा म्हणते की तू शांत हो, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की कसलं व्यवस्थित होणार आहे? आता तो मोबाईलमधला मेसेज बघतो आणि म्हणतो की काहीच व्यवस्थित होणार नाही आता. हे बघ, शलाकाने मेसेज केला आहे की त्या आनंदीचं आणि सार्थकचं लग्न होळीच्या 3ऱ्या दिवशी करायचं म्हणतात. गुरुजींनी तसा मुहूर्त काढलाय, बघ आता काय बोलशील तू? तेव्हा रेश्माला चिड येते. रेश्मा म्हणते की काय, हे सगळं इतक्या लवकर कसं काय घडतंय आणि त्या आनंदीचं आणि सार्थकचं लग्न कसं घडतंय? तेव्हा रेश्माला तो म्हणतो की बघ बाबा आता काय करायचंय तू, आम्ही तर काही करू शकत नाही. रेश्मा म्हणते की तुम्ही कुठे काय केलं होतं पहिले, पण मलाच काहीतरी करावं लागेल, असं म्हणून ती गाडीत बसून निघून जाते. त्यानंतर केदार हा उभा राहतो, म्हणतो की आईला काय चाललंय काय, सगळेच मलाच बोलत आहेत, तिकडून हे बोलतात इकडून हे बोलते, माझी तर अवस्था ना त्या बॅडमिंटनच्या फुलासारखी झाली आहे, कोणीही आपल्या टपक टपक येऊन मारून जातोय, असं म्हणून तो आता गप्प बसतो. त्यानंतर बाहेर काव काव करून कावळा वगत असतो हे सानू बघते. सानू म्हणते की बघा ना अण्णा काय होतंय ते, कावळासारखं नुसता काव काव करतोय. तेव्हा अण्णा म्हणतात की बाळा, कावळा काव काव करतोय याचा अर्थ तो आपल्याला सांगतोय की तयारी करा, पाहुणे येणार आहेत आपल्या घरी, म्हणूनच आपण तयारीत राहिलं पाहिजे. तितक्यात बेल वाजते. अण्णा म्हणतात की चल सानू, आपण बघूया कोण आहे ते. आणि ते दोघंही जातात. दरवाजा उघडल्यावरती समोर राजाध्यक्ष फॅमिली असते. त्यांना पाहिल्यावरती अण्णांना आनंद होतो आणि आनंदी येऊन मालतीला मिठी मारते आणि अण्णा सगळ्यांना बसायला सांगतात आणि म्हणतात की सगळेजण बसा. त्याच वेळेला आता राजाध्यक्षांना समोर पाहून अण्णा म्हणतात की अरे, आज तुम्ही सगळेजण इथे आलात, खरंच खूप छान वाटलं, पण काय झालं आहे नेमकं? तेव्हा ती म्हणते की 2 गोष्टींसाठी इथे आली आहे मी. एकतर तुमची माफी मागायची होती आजपर्यंत तुमचा जो मी काही अपमान केला तो, आणि दुसरं म्हणजे माझ्या सार्थकचं लग्न ठरवलं आहे मी. हे ऐकल्यावरती अण्णांना आणि मालती त्याचप्रमाणे लीना मनोजला धक्का बसतो. ते म्हणतात की काय लग्न? तेव्हा ती म्हणते की हो, लग्नच ठरवलं आहे मी. कसं आहे ना, इतके दिवस झाले मला ही गोष्ट सांगायचीच होती, पण मी आज मुहूर्त काढलाय तो आणि आली आहे, गुरुजींनी देखील मुहूर्त काढलाय. तेव्हा मग मालती म्हणते की पण मग आमच्या आनंदीचं काय, आनंदीचं काय होणार? तेव्हा सुधा म्हणते की आनंदी आमच्या घरची सून होणार, सार्थक आणि आनंदीचंच लग्न लावणार आहे मी. हे ऐकल्यावर सगळे खुश होतात. वृंदा म्हणते की अहो काय ना, आनंदीला आमच्या घरात रीतसर सून म्हणून आणलं नव्हतं ना, म्हणून सुधाने हा सगळा घाट घातलाय. तिने लक्षात ठेवलं आहे की आनंदीचं आणि सार्थकचं लग्न धूमधडाक्यात केलं पाहिजे, म्हणूनच रीतसर तिला आमच्या घरची सून बनवून घेणार होता मी. हे ऐकल्यानंतर आता मालती आणि अण्णा म्हणतात की वा, खरंच ही तर खूप छान बातमी आहे. आणि लगेचच अण्णा म्हणतात की अगं मालती, काहीतरी तोंड गोड करायला आण त्यांना. मालती आता आनंदीला मिठी मारते. मनोज म्हणतो की आनंदी सार्थक तुमच्या दोघांचंही अभिनंदन. त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की बाबा, आता चक्क सुप्रीम कोर्टाकडूनच परमिशन मिळाले म्हटल्यावरती आता काय वेगळं होणार? त्याच वेळेला अण्णा हसायला लागतात आणि म्हणतात की बरोबर आहे अगदी तुमचं सार्थकराव, सुप्रीम कोर्टाकडूनच आता आपल्याला परमिशन मिळालेली आहे. आणि आता सगळेजण हसायला लागतात. त्याच वेळेला मालती म्हणते की कोण काय घेणार, चहा की कॉफी? तेव्हा सुधा म्हणायला लागते की नको, काहीच नको. आणि मालती आता म्हणते की काहीतरी घ्यावं लागेल. तेव्हा लीना म्हणते की एक काम करते, सरबत आणते मी सगळ्यांसाठी.
त्याच वेळेला ती सरबत आणायला जाते. त्यानंतर अंशुमन म्हणत असतो की नाही, आनंदी आणि सार्थकचं लग्न होतंय हे मी होऊ देणार नाही. तेव्हा ती म्हणते की काय करणार आहात तुम्ही? त्या दिवशीही काही करू शकला नाहीत. आत्ता तर आनंदीची गोष्ट ही लग्न आणि संसारापर्यंत येऊन पोचली आहे आणि आनंदी आणि सार्थकचं लग्न होळीच्या 3ऱ्या दिवशी लावण्यात येणार आहे. काय करणार काय आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की बघाच मॅडम, तुम्ही आता मी काय करतो ते. यावेळेला आर की पार होणार. तेव्हा ती विचारते की म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की यावेळेला एकतर ती आनंदी वाचेल, नाहीतर हा अंशुमन. बघा मी काय करतो ते. आनंदीचा डिवोर्स तर झाला आहे, पण माझ्या डिवोर्स झालेल्या बायकोचं लग्न मी बघू शकणार नाही आहे. म्हणूनच तिने जसं माझं लग्न मोडलं ना, तसंच मी पण तिचं मोडणार आहे. तिने मला संसार होऊ दिला नाही, तसंही मीही तिचा संसार होऊ देणार नाही. या नाशिकमध्ये पूर्ण लग्नाची चर्चा होणार आहे ना, होऊ देत. जशी लग्नाची चर्चा होईल ना, तशी या लग्नामध्ये कसा अपमान होतो याचीही चर्चा होईल सगळीकडे. आनंदीचं अशा गोष्टी मी बाहेर काढतो ना सगळ्यांसमोर, की सगळे ऐकतच राहतील आणि भर लग्नात अपमान झाल्यावर काय वाटतं हे समजेल तर आनंदीला. त्यानंतर आता सुधा म्हणत असते की खरंच आम्हालाही खूप जास्त आनंद झालेला आहे. तयारी लवकर करायची आहे आणि तुम्हा सगळ्या कुटुंबाला आम्ही साखर संगीत आमंत्रण देत आहोत की तुम्ही सगळेही लग्नाला यायचं आहे. आणि माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. आनंदीच्या बाबतीत मी खूप मोठा गैरसमज करून घेतला. खरं तर खऱ्या हिऱ्याची समज ही जोहरीलाच असते आणि त्याची पारखही असते. पण मी तुमच्या हिऱ्यासारख्या मुलीला काचेचा तुकडा समजले आणि मी चुकले, असं ती म्हणते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदीच्या हाती एक चिठ्ठी लागते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकणार आहे. असं वाचल्यानंतर ती घाबरते आणि तितक्यात सार्थक येतो. सार्थक म्हणतो की काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही इतक्या का घाबरल्या आहात? त्याच वेळेला आनंदी ही सार्थकला ती चिठ्ठी दाखवते आणि ते पाहिल्यानंतर सार्थकही खूपच चिडतो. ही चिठ्ठी कोणी पाठवली आणि सार्थक त्याचा कशा शोध घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.